राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, पुढील 2 पिढ्या भरून येणार नाही इतकं. त्यामुळे पूरग्रस्तांना कर्जमाफी देण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलं. मराठवाडा, खानदेश, सोलापूर आणि अहिल्यानगरला अतिवृष्टीनं प्रचंड तडाखा दिला. तब्बल 60 लाख हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला. इतकंच नव्हे तर अनेक विहिरींमध्ये गाळ जमा झाला. जमीन खरडून गेली, शेतातली माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. याचा सगळा परिणाम पुढच्या काळात शेतीवर होणार आहे. मातीचा 1 इंच थर जमा व्हायला 200 वर्ष लागतात. शेतकऱ्याचं नुकसान भरून येण्यासाठी किमान 25 वर्ष लागतील. अशा परिस्थितीत कर्जमाफी दिल्याशिवाय कुठला मार्ग नसल्याचं या क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे. तर शेतकऱ्यांची 25,477 कोटींची कर्जाची थकबाकी असल्यानं तब्बल 25 लाख शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झालेत. त्यामुळे कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकत नाही, याकडे लक्ष वेधण्यात आलंय. कर्जमाफी ते करतायत, परंतु कधी याबाबतचं समन्वय त्यांना सांगितलं हीच ती योग्य वेळ आहे, याच्यामध्ये आता चालढकल चालणार नाही असा निक्षून इशारा तिन्ही संघटनांच्या वतीनं देण्यात आलेला. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्या जाहीरनाम्यात 2ऱ्या क्रमांकावर कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं. मात्र ते आश्वासन पूर्ण होत नसल्यानं शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. आता शेतकरी उद्ध्वस्त झाला. राज्य सरकार कर्जमाफी करण्यासाठी कोणत्या निवडणुकीची वाट पाहतंय असा जळजळीत सवाल सरकारला विचारण्यात येतोय. अतिवृष्टीचं संकट, त्यातच बँकांचं कर्ज, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड संकटात सापडलाय. या परिस्थितीत शेतकऱ्याला आधार द्यायचा असेल तर कर्जमाफी द्यायला उशीर करू नका अशी मागणी शेतकरी नेत्यांकडून केली जातीये. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.